खरं पाहायला गेलं तर एका सालगड्याचं लेकरू काय करू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हरिभक्तपरायण गणेश महाराज सावंत। खरं पाहायला गेलं तर आई वडील कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत त्यातून आपण कोणता धडा घेतला पाहिजे। आपल्या घराची परिस्थिती आपणच बदलू शकतो, त्यासाठी आपल्याला पडेल ते कष्ट करावं लागलं तरी चालेल, हवं तितकं अध्यापन करावं लागलं तरी चालेल आणि त्या उराशी बाळगलेले ध्येय आज गणेश माऊलींनी या ध्येयाकडे साध्य केले। खरं पाहायला गेलं गणेश महाराजांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या आई वडिलांचा त्याग आहे बाळांनो, कारण की आपलं घरदार गाव सगळं सोडून ते आज श्री क्षेत्र पिंपळे गावात राहतात। कोणत्या पण लेकराच्या जीवनातील तो सर्वात अविस्मरणीय दिवस असतो ज्या दिवशी आपल्या कर्तृत्वाने आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि निश्चित गणेश माऊलींचा हा उत्कर्ष पाहून त्यांच्या आई वडिलांचं हृदय भरून आलेले तो दिवस देखील दूर नाही ज्या दिवशी अवघा महाराष्ट्र गणेश माऊलींना अतिशय आदराने सन्मानाने हाक देत असेल आणि त्या वेळेस त्यांच्या आई वडिलांना मनोमन हेच आत्मिक समाधान लाभणार आहे की आम्ही सुरुवातीला थोड्या खस्ता खाल्ल्या खऱ्या पण एक गणेश रूपी नावाचा संत आमच्या घरामध्ये जन्माला येणार होता म्हणून आज आम्हाला भाग्य लाभलेले। या ठिकाणी आपण अध्यात्माचा हा यज्ञ कुंड प्रज्वलित केलेला आहे। या यज्ञाच्या ज्वाला तुमच्यासारख्या कीर्तनकारांच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भगवंताची आध्यात्मिक भक्ती सर्व भाविक भक्तांच्या हृदयात स्थित करणार आहे। हे कशाच्या जोरावर? आपल्या संस्थेमध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाच्या जोरावर। आमचा प्रामाणिकपणा या लेकरांना भावतो, त्यांच्या हृदयातला निस्वार्थपणा ते जागृत करतात आणि विठुराया त्यांच्यावर कृपा करतो म्हणून एवढ्या गतीने आपल्या संस्थेमध्ये कीर्तनकार घडत आहे।